या यशवंत व्याख्यानमालेत मला सन्मानित केलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आज व्याख्यान देण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सुरुवातीला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ, मी सगळ्यांची नावं घेत नाही, मला माहिती आहे काय अवस्थेतून आपण सगळेजण जात आहे, पण 9:16 झालेत, एक सेकंद महत्वाचा आहे, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि भारत पाकिस्तानची मॅच असताना सुद्धा या इथं येऊन हे एवढं सगळं ऐकावं असं ज्यांना वाटलं, त्या मायबाप प्रेक्षकांना मी लाख लाख वंदन करतो. खरे पुरस्काराचे मानकरी आपण सगळेजण आहात. आज या व्यासपीठावरून जेव्हा मी विषय मांडतोय, तो विषय मांडणं म्हणजे आज महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीत निखाऱ्याहून चालण्यासारखा आहे. इतका संवेदनशील विषय आज व्यासपीठानं मला दिला आणि हा विषय मला आज आपल्या समोर मांडायचा आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांकडून करून हवी आहे. कुणाला बंधन नाही, कंपल्शन नाही. तुम्हाला मनापासून वाटलं तर माझ्या मागे घोषणा द्या. ज्याला वाटेल मला नाही द्यायची घोषणा, नका देऊ. मी 2-3 घोषणा देणार आहे. त्या घोषणा का देणार आहे, त्याच्या मागचं इंगित काय होतं, मला का तुमच्याकडून त्या घोषणा हव्या होत्या, हे सगळं शेवटाला सांगणार आहे. पण त्याआधी मी 3 घोषणा देणार आहे. मी पुन्हा सांगतो, कसलंही बंधन नाही तुम्हाला की तुम्ही ती घोषणा माझ्या मागे दिलीच पाहिजे. तुमची इच्छा असेल तर द्या, नसेल तर काही हरकत नाही, तुमचा विषय, कारण लोकशाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराजांचा हर हर. बस मला उत्तर मिळालं. आता मी माझ्या निवेदनाची सुरुवात करतो. महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण आज निर्माण झालंय, त्या अतिशय संवेदनशील वातावरणाच्या काळामध्ये या व्यासपीठावरून जो विषय मांडण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे, तो विषय तुमच्या माझ्या जगण्याशी निगडीत आहे. तो विषय आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे. अस्मितांचं राजकारण आणि उसवत चाललेली सामाजिक वीण, हे जेव्हा मी या व्यासपीठावरून मांडणार आहे, तेव्हा आज सगळं गुडी गुडी बोलावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाहीये. कधीतरी कठोर बोलावं लागणार आहे, कधीतरी आरशात स्वतःला पाहावं लागणार आहे, कधीतरी आम्हाला स्वतःचं चिंतन करावं लागणार आहे. आणि आत्मचिंतनाची हीच खरी वेळ आहे. म्हणूनच या व्यासपीठावरून थोडंसं अवघड, थोडंसं तिखट, थोडंसं बोचेल, थोडंसं आरसा दाखवेल असं सगळं बोलण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. ज्या अस्मितांच्या राजकारणाच्या संदर्भात आज बोललं जात आहे, मी सुरुवातीलाच असं म्हणालो की निखाऱ्याहून चालण्यासारखी परिस्थिती का आहे. कारण आज जेव्हा आम्ही सगळे बोलत असतो, आम्ही सगळे व्यक्त होत असतो, तेव्हा ते व्यक्त होत असताना 10 वेळा विचार करावा लागतो. कारण माझ्या त्या एका शब्दातनं कुणाच्या अस्मितांना कधी धक्का पोहोचेल याची पूर्ण काळजी घ्यावी लागते. काळजी घेतलीच पाहिजे. पण प्रश्न हा आहे, आमच्या अस्मिता इतक्या टोकदार का झाल्या? आमच्या अस्मिता जातीय, धार्मिक, लैंगिक पासून सगळ्या अस्मिता ज्या आहेत, त्या अस्मिता आज किती टोकदार झाल्या याचं उदाहरण आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे. पण हे सगळं करत असताना एक मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की जेव्हा हा विषय या व्यासपीठाला मिळतो, त्याची जी सामाजिक परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे, ती सामाजिक परिस्थिती अतिशय ज्वलंत आहे. आणि मला वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये, 1-2 वर्षांमध्ये हीच ती मायभूमी आहे, हेच ते जालना, हेच ते मराठवाडा आहे जे जातीय धगीनं धगधगत आहे.
आणि त्याच मातीमध्ये आज बोलणं ही सोपी गोष्ट नाही, याची पूर्ण जाणीव असताना मी आज आपल्या समोर हा विषय मांडायला उभा आहे. ज्या जात व्यवस्थेला आपल्या इथं हजारो वर्षांची परंपरा आहे, हजारो वर्षापासून ही जात व्यवस्था आपण जगवत आलोय, पोसत आलोय आणि ती जगत सुद्धा आलोय. या देशात जात व्यवस्था आधी आम्हाला मान्य करावी लागेल, त्याच्याशिवाय जात व्यवस्थेत बदल करता येणार नाही हे सगळ्या समाज सुधारकांनी सांगितलेलं आहे. पण जात व्यवस्था मान्य करणं एका बाजूला आहे, मी जात व्यवस्था अमान्य करत नाहीये. कारण जात व्यवस्था मान्य केल्याशिवाय, जातीची उतरण समजून घेतल्याशिवाय, जातीपातीच्या पलीकडे जाऊन जाती निर्मूलनाचं काम सुद्धा होऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर जातीचं उत्थानाचं काम सुद्धा होऊ शकणार नाही. त्यामुळे मी जात व्यवस्था मान्य करणारा माणूस आहे, पण जात व्यवस्थेच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण, जातीपातीच्या अस्मिता आणि त्या अस्मितांच्या टोकावर उभा असलेला आमचा समाज हा मात्र आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय दुर्दैवाचा असा हा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता येतो मुद्द्यावर. जो मराठवाडा आज दोन प्रकारची लढाई लढतोय. आपला मराठवाडा, आपली माणसं आज दोन प्रकारची लढाई लढतायत. ती दुसरी लढाई कुठली मी तुम्हाला सांगतो, पण आज सगळ्यात महत्वाची लढाई ही आहे. बीड असो, लातूर असो, परभणी असो किंवा मराठवाड्यातली बाकी सगळी जिल्हा, जालना असो, संभाजीनगर असो, माणूस माणसाकडे माणूस म्हणून बघताना जातीच्या चष्म्यातून बघू लागला. हे इथलं कटू वास्तव आहे. मी सगळ्यांच्या बद्दल बोलत नाही, सार्वत्रिक कुठलंही विधान माझं सार्वत्रिक नाही, पण माणूस जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यातले काही जण, मग त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला त्यांच्या त्या रोगाचं निदान तर करावं लागेल ना. जेव्हा एखादा बोलतोय तो कुठल्या जातीचा आहे हे आधी इथं घेऊन मग ऐकण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली. माझ्या शेजारी कोण आहे, माझ्या आसपास कोण आहे, कुणाच्या दुकानावर जायचं, कुणाच्या दुकानावर जायचं नाही. अरे ज्या संत परंपरेने इथल्या माणसांना जोडण्याचं काम केलं, त्या कुठल्या महाराजांना, कुठल्या जातीच्या महाराजांना आमच्या सामाजिक सप्ताहात बोलवायचं, हेही जर जातीवरून ठरू लागलं तर आज या महाराष्ट्राला सवाल आहे, कुठल्या तोंडाने आम्ही आमच्या महाराष्ट्राला पुरोगामी पण घेऊन मिरवतोय, कुठल्या तोंडाने आम्ही सांगतोय की आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे. आणि ही पुरोगामी महाराष्ट्राची जर अवस्था असेल तर ही अवस्था आज का झाली आहे? शाळेतली लहान लहान मुलं जर एकमेकांना जातीवाचक बोलत असतील, जातीवरून एकमेकांना जर ओळखत असतील, तर आम्ही त्या मुलांमध्ये काय पेरतोय या सगळ्याचा विचार आज आम्ही करणं गरजेचं आहे. पण ही जात व्यवस्था, अस्मितांचं राजकारण, गावागावामध्ये ज्या प्रकारे आज सगळ्या माध्यम जयंत्यांचं जे विद्रूप स्वरूप आलं, सगळ्या सर्व प्रकारच्या गावागावामध्ये ज्या झुंडी तयार झाल्या जाती जातीच्या, ज्या त्याच झुंडींच्या माध्यमातून माणसांचं जगणं मुश्किल होतंय, मग हे अस्मितांचं राजकारण समाजाची वीण का उचकवटवतंय? तर आज इथं विवेकी बोलणं सुद्धा अवघड झालं सर. विवेकी बोलणं अवघड झालेलं असताना आज इथून त्या गोष्टी बोलताना आज जाती जातीच्या माणसांमध्ये जो भेद निर्माण झाला, त्या भेदाच्या कारणांकडे मला जावं लागेल. मी फार उलगडून सांगणार नाही, कारण हे काय घडतंय तुमच्या आजूबाजूला हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तिथून मला पुढे जायचंय आणि तो विषय आहे, हे का घडतंय, माणसातला भेद इतका निर्माण का झाला, आणि विशेषतः मराठवाड्यासारख्या या क्षेत्रामध्ये हे का झालं? तर सर त्याचं मला उत्तर एका ठिकाणी दिसतंय. त्याला कारण आहे, जातीय अस्मिता इतक्या टोकदार होण्याचं एक मागचं कारण सुद्धा आहे, आणि तो म्हणजे मागासलेपण. बघा हे वर्तुळ कसं आहे. आता तुम्ही म्हणाल दोन जातीचा जो अभिमान आहे, सोशल मीडियाच्या त्या स्टेटस पासून ते
तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यापर्यंत जातीचा अभिमान इतका उच्च कोटीला जाऊन पोहोचलेला आहे, इतकी संवेदनशील तो भाग बनलेला आहे, तो मागासलेपणाशी कसा आहे? तर तो मागासलेपणाची अशाशी आहे कारण मी मागे आहे, त्याचं कारण माझी जात आहे. तो पुढे जातोय याचं कारण त्याची जात आहे. जातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरक्षणाच्या लाभातून माणसामध्ये भेदाच्या भिंती निर्माण झाल्या, हे आम्हाला मान्य करावं लागेल. पण हे सगळं करत असताना ही जी आरक्षणाची सगळी वीण आहे, सगळं व्यवस्था आहे, ती व्यवस्था नाकारायची का? नाही, तेही नाही चालणार. कारण जेव्हा आम्ही जाती भेद आणि जाती अंताची लढाई इथं लढली गेली, हाच तो महाराष्ट्र आहे. जाती अंताची लढाई लढत असताना मग जाती मधला जो भेद आहे तो कमी करायचा असेल तर मग सगळ्यांना समपातळीवर आणण्यासाठी, सगळ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्या माणसांना समान संधी देण्यासाठी बाबासाहेबांनी जात व्यवस्था इथं जी त्याचं निर्मूलन करण्यासाठी इथं आरक्षणाची प्रक्रिया आणली. पण आरक्षणाची जेव्हा प्रक्रिया आणलेली आहे तेव्हा त्या प्रक्रियेतून दुसऱ्या एका समाजाच्या मनात जर माझ्यावर अन्याय होते ही भावना निर्माण होत असेल तर व्यवस्थेत कुठेतरी कमतरता आहे, हे आम्हाला मान्य करावं लागेल. पण आज आरक्षणाच्या माध्यमातून, जातीच्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या लढाया लढल्या जात आहेत, त्या लढायांच्या मधून दोन समाज समोरासमोर येण्याची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ती समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. माझा माणूस आहे, तुमचं माझं नातं कुठल्या जातीवरून नाहीये आणि ज्या जातीचा खोटा अभिमान आपल्या सगळ्यांना आलेला आहे ती जात मिळवण्यासाठी आपलं काही कर्तृत्व नाहीये. कणभर सुद्धा ती जात मिळवण्यासाठी आपलं कर्तृत्व नाहीये. कोण कुठल्या जाती जन्माला यावं हेही आपल्या हातात नाहीये. तरी सुद्धा ज्याच्यासाठी कसलंच कर्तृत्व नाही अशा गोष्टीचा कितीतरी अभिमान बाळगत आम्ही जगतोय, याचं खरं तर शल्य आणि वैषम्य आपल्या सगळ्यांना वाटावं, आज अशी परिस्थिती आहे. आमची लढाई कुणाशी आहे? मराठवाडा म्हणून आमची लढाई कुणाशी आहे? माध्यमांमध्ये काय दिसतंय? माध्यमांमध्ये आज दिसतंय मराठवाड्यामध्ये ओबीसींची लढाई मराठ्यांच्या सोबत आहे. गेली कित्येक दशक दलित सवर्णांचा वाद या मराठवाड्यामध्ये होता, तो धगधगत होता, त्याच्याने मराठवाडा धगधगत राहिला, समाज मन धगधगत राहिलं. तो शमतो ना शमतो तोच आज मराठवाड्याच्या समोर पुन्हा एक जातीय संघर्ष उभा राहिला. ओबीसी मराठा, हिंदू मुस्लिम, खरंच हे संघर्ष आहेत आपले? खरंच ही आपली लढाई आहे? सब झूठ आहे, सब झूठ आहे. मी दाव्यानं सांगतो, हे जे सगळं सांगितलं जातंय हे सब झूठ आहे. आमची लढाई कुणासोबत आहे? आज या मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाची लढाई आहे त्याच्या रिकाम्या हातांच्या सोबत आहे. केवळ तुमच्या टाळ्यांच्या डायलॉग साठी मी बोलत नाहीये. मला एक सांगायचंय, सांगा तुमची माझी लढाई कशाशी आहे? तुमची माझी लढाई आहे तुमच्या माझ्या रिकाम्या हातांशी आहे. आज इथल्या बायका पोरांची लढाई आहे त्यांच्या डोक्यावरच्या हंड्यासोबत आहे. प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या माणसाची लढाई त्या गोष्टींच्या सोबत आहे. तुमची माझी लढाई रखरखत्या रानाच्या सोबत आहे. सोयाबीनला न मिळणाऱ्या भावासोबत आहे. घरात किडत पडलेल्या त्या कापसाच्या साठी सरकारशी उभा दावा आहे. संघर्ष आमचा तो आहे. मला सांगा, सोयाबीनच्या त्या फेडरेशनच्या बाहेर 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा होत्या. त्या रांगामधला प्रत्येक जाती धर्माचा माणूस होता. सगळ्यांचा संघर्ष सारखा होता की नाही? अरे कुणीतरी मला माझ्या पिकाचं मोल द्या, माझ्या कष्टाचं मोल द्या. आमचं भांडण काय? आमचं भांडण आहे आमच्या पोराबाळांना उद्या चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. पुण्या मुंबईच्या पोरांच्या सोबत आमच्या पोरांनी स्पर्धेत उतरलं पाहिजे, त्यासाठी सक्षम बनलं पाहिजे. सर म्हणाले तसं आमच्या पोरांना शिक्षण व्यवस्थेतून बर्बाद करण्यासाठी, बाजूला करून त्यांना इथंच किडत ठेवण्यासाठी जे षडयंत्र आहे, जी व्यवस्था इथं काम करते, त्यांच्या सोबत आमचा वाद आहे, त्यांच्या सोबत आमचा झगडा आहे. पण आम्ही झगडे कसले करतो?
जातीचे, मातीचे. पण हे सगळे झगडे आम्हाला परवडणार नाही, हे मात्र आज कोणीतरी आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण या सगळ्यामध्ये सर जात कुठलीही असू द्या, तुमचं माझं हे इथल्या सगळ्या जाती असतील, मी जो शेवट येणार आहे त्याच्यावर बोलेन मी, पण या सगळ्यांचं नातं कुणाशी आहे? जातीशी सगळ्यात शेवटी आहे. आमच्या सगळ्यांचं जे नातं आहे, आम्हाला सगळ्यांना बांधणारं जे नातं आहे, ते आमचं नातं आमच्या विठोबाशी आहे. सब झूठ. तुमचं माझं नातं त्या विठोबाशी आहे, तुमचं माझं नातं तुळजा भवानी मातेसोबत आहे, त्या आपल्या खंडोबाशी आपलं नातं आहे, आळंदीच्या आमच्या माऊलींसोबत आमचं नातं आहे, देहूतल्या तुकोबांसोबत आमचं नातं आहे. आमचं नातं सह्याद्रीच्या कड्या कपारींसाठी आहे. हर हर महादेव म्हटल्यानंतर आमच्या अंगात जर ऊर्जा येत असेल, अरे हेच ती माणसं आहेत ना 18 पगड जातीची, माझ्या शिवबासाठी हर हर महादेव म्हटल्यानंतर जीवाची बाजी लावणारी, माझा प्राण गेला तरी बेहतर पण माझ्या स्वराज्यासाठी लढणार म्हणणाऱ्यांची जाती आम्ही काढणार का? मग आमची लढाई कुणासोबत आहे, कशा सोबत आहे हे आम्हाला कळायला हवं. आमचं नातं त्या गोदे सोबत सुद्धा आहे, जी आमच्या इथल्या शेतकऱ्यांना जगवतीये, आणि आमचं नातं रायगडाच्या मातीशी आहे. जर इथल्या 18 पगड जातीच्या माणसांचं नातं रायगडाच्या मातीशी नसतं, त्या स्वराज्यासाठी नसतं, तर शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले असते का हो? कदापि नाही, कदापि नाही. पण आज मला एक गोष्ट या व्यासपीठावरून सांगायची आहे. जाती जातीच्या भेदामध्ये जी माणसं वेगवेगळी विखुरली गेली, जी माणसं दुभंगण्याचं काम सुरू झालं, हे असंच झालं होतं. हे असंच झालं होतं. आणि असं जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा आमचा पराभव झाला होता. जेव्हा आमच्या दुही निर्माण झाली तेव्हा तेव्हा शत्रूंनी त्याचा फायदा घेतलेला होता. तुम्ही सगळेजण छावा बघता ना, सिनेमा बघितला ना सगळ्यांनी? या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा सूर्यपुत्र औरंगजेबाने कैद केल्यानंतर एवढी लाखो माणसं असतील तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्या देखत जर संभाजी महाराजांना औरंगजेब घेऊन जात असेल तर ते कशाच्या बळावर घेऊन गेला? त्याच्या शक्तीच्या नाही, आपल्यातल्या दुहीच्या बळावर. जर त्यावेळी हा महाराष्ट्र उभा पेटला असता, आज संभाजी महाराजांबद्दल एखादा अपशब्द काढला तर उभा महाराष्ट्र पेटू शकतो. अरे त्या संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेब घेऊन गेला तेव्हा मात्र महाराष्ट्र पेटला नाही, कारण आमच्या दुही होती. आणि आम्ही जर असंच जाती जाती धर्मात दुही माजवत राहिलो तर आज सुद्धा जी अवस्था संभाजी महाराजांची झाली ती एकटं करून आपल्या सगळ्यांशी होणार आहे, हे लक्षात घ्या. सर आमची लढाई, पुन्हा मी ते सांगतो, आमची लढाई कुणाशी आहे? कसल्या आरक्षणाची लढाई हो? या राज्यातला मराठा समाज केवळ पॉलिटिकल करेक्ट होण्यासाठी बोलत नाही, जे आहे ते मनापासून जे गेली 2 वर्ष मांडतोय ते सांगतोय. केवळ उच्च जातीमध्ये जन्माला आला म्हणून मराठा समाजाच्या तरुणाला हक्क नाकारणं हे कदापि मान्य नाही. मराठा समाजाच्या त्या तरुणाला सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे. जो आज जमिनीमध्ये जी माती त्याला जगू शकत नाही, जे गाव त्याला जगू शकत नाही, त्या गावामध्ये त्याला हाताला जर रोजगार मिळाला, त्याची शेती आज करपून गेली आहे, त्याच्या पिकाला भाव मिळत नाहीये, तो अस्वस्थ का आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधणार नाही आणि शोधून त्याचं उत्तरही देणार नाही तर माणसं स्वतःच्या हक्कासाठी मैदानात उतरणार नाहीत तर काय? आणि जर ती उतरत असतील तर मग त्यांचं चुकलं काय हा सवाल आहे. पण हे सगळं करत असताना आपली लढाई एकमेकांसोबत नाहीये, ही लढाई जाती जातीची नाहीये. माझं तर असं म्हणणं आहे की जातीनं जातीला सामावून घेतलं पाहिजे. जात ही अशी गोष्ट आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारी आहे. त्या जातीचा आपल्याला इतका अभिमान असण्याचं कारण नाही, दुसऱ्याचा द्वेष असण्याचं कारण नाहीये. पण आज बीड मधली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे.
संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या नंतर बीड मधली जी परिस्थिती आज महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे, गेली 70 दिवस माध्यमांच्या माध्यमातून आणि माझ्या बडे मुद्देच्या शोच्या माध्यमातून 30 शो वेगवेगळे 70 दिवस हा महाराष्ट्र सांगतोय, ज्या नराधमांनी हे काम केलं त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यापुढे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य करण्याची कुणालाही हिम्मत झाली नाही पाहिजे. पण ही हिम्मत का होतीये याच्याबद्दल मला आज एक गोष्ट सांगायची आहे. ही व्यवस्था कशी आपल्या आजूबाजूला निर्माण होतीये. जमाना इन्स्टाचा आहे. आजच्या जनरेशनला सगळं काही इन्स्टंट हवंय. 15 ते 25 वयोगटातली सगळी जी पोरं आहेत, हा जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल हेरण्याचं काम कुणाकडून तरी सुरू आहे. त्यांच्या भोवतीचं जे मायाजाल आहे, ह्या कच्च्या मालाच्या भोवती एक मायाजाल उभं केलंय. ते मायाजाल सत्ता मिळवण्यासाठी आहे, झेंडे उभे करण्यासाठी आहे, झेंडे नाचवण्यासाठी आहे आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी आहे. 4 रुपये कमवण्याची ज्याला अक्कल नाही, त्याच्या हातात स्कॉर्पिओ कशा आल्या हा सवाल आज समाजानं विचारणं गरजेचं आहे. ज्याच्या घरात खायला काही नाही, ते आज लाखोच्या गाड्यांमध्ये फिरतायत कसे हा सवाल आहे. आणि आज लोकांना उभं करून आपल्या लाभाच्यासाठी नेत्यांच्या गुंडा पुंडांच्या डाव्या उजव्या बाजूला उभं राहून आपलं आयुष्य भविष्य उद्ध्वस्त करणारी तरुण पिढी आज आहे, त्यांना सावध करणं गरजेचं आहे. तुम्हाला जातीचं नाव देतील, जातीचं लेबल देतील, कारण जात ही अशी गोष्ट आहे ज्या नावावर पटकन लोकांना एकत्र केलं जातं. ते सगळ्यात संवेदनशील असं बटन आहे. ते बटन दाबलं की खूप मोठा इम्पॅक्ट खूप कमी काळामध्ये साधला जाऊ शकतो, हे राजकीय नेत्यांना माहित आहे. पण आपली पोरं त्यांच्या त्या चक्रव्यूहातून वाचवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मग ज्या जात व्यवस्थेच्या बद्दल जो पॅटर्न निर्माण झाला, त्या पॅटर्न मध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या सोबत आपली तरुण मुलं जाणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मुळशी पासून बीड पर्यंत एक अशी व्यवस्था निर्माण झाली आहे ती तुमच्या माझ्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आसुसलेली आहे. आणि ही व्यवस्था मोडून काढणं आज आपल्या सगळ्यांच्या समोरचं एक प्रचंड मोठं आव्हान बनलेलं आहे. ही व्यवस्था मोडून काढणं गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट करायला हवी. मराठा आणि ओबीसी यांचं नातं जातीपातीच्या पलीकडे आहे. या सगळ्यांचं नातं घराला घर, दाराला दार, भिंतीला भिंत. अरे आई जर एखाद्याला सोडायला जात असेल तर लेकरू दुसऱ्याच्या घरी सोडून जाणाऱ्या आईचा विश्वास आम्ही जातीत तोडणार आहोत का? ज्या गुरुंनी आम्हाला शिकवलं त्या गुरुंची सुद्धा आता जात काढायची का? ज्या डॉक्टरांनी आम्हाला वाचवलं त्या डॉक्टरांच्या जातीकडे बघायचं का? आम्ही इतके जातीयवादी, इतका जातीय अहंकाराने इतके पछाडलो की आपण माणूस म्हणून एकमेकांकडे बघण्यापेक्षा जात म्हणून बघायला लागलो का? हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे आज समाज व्यवस्थेमध्ये एका छोट्या छोट्या गोष्टीवरून जो प्रचंड मोठा गदारोळ निर्माण केला जातोय, जे संवेदनशील वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे, हे वातावरण बदलणं गरजेचं आहे. आणि ही बदलायची ताकद जर कुणात असेल तर ती ताकद आहे संत परंपरेत आहे. पुन्हा आपल्याला संतांच्या दारावर जावं लागेल, संत विचारांना शरण जावं लागेल आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं हा समाज बांधण्याचं काम आपल्याला करावं लागेल. जेवढं छत्रपती शिवाजी महाराज, जेवढे तुकाराम, जेवढे ही सगळी नावं आहेत तेवढी मराठा समाजात आहेत, तेवढीच आज ओबीसी मध्ये सुद्धा आहे. सांगा ना कुठे जात होती? नाव ठेवताना जेव्हा घुगऱ्या घातल्या तेवढेच ज्ञानेश्वर, तेवढेच तुकाराम, तेवढेच शिवाजी, तेवढेच संभाजी. हे ओबीसी मराठा दोन्ही मध्ये आहेत. कधी कोणी मायका लाल ते तोडू शकला नाही. आज ज्या ओबीसीच्या घरात, ज्या मराठ्यांच्या घरामध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे. सांगा ना, यांना तोडणं इतकं सोपं आहे का? जो धागा होता ना
या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जाती जातींना जोडणारा धागा कोण होता, कोण आहे, तर ती आपली संत परंपरा आहे. ज्ञानेश्वरांनी आळंदीमध्ये बसून सांगावं, हे विश्वाची माझे घर, हे विश्वाची माझे घर सांगणाराचा विचार ज्या मातीतून दिला गेला, त्या माऊलींचा महाराष्ट्र जातीपातीत विखुरला गेला असेल, तुकोबांचा महाराष्ट्र जातीपातीत विखुरला गेला असेल, हे वाचून, हे ऐकून, हे पाहून त्यांना काय वाटलं असेल? आज ही परिस्थिती बदलण्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की समाजातल्या या सगळ्या महाराज प्रबोधन करणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे. नेतृत्व खूप महत्वाचं असतं आणि हे सामाजिक नेतृत्व आज हरपलंय, कुणाला पडलेली नाहीये. समाज धगधगतोय, प्रत्येकाला माहिती आहे. बोलायचं कुणी, हिम्मत कुणी करायची, दुबंगलेली मन सांधायची कुणी, कुणाला पडलेलीच नाहीये. हे सांगताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आज जी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. सगळा देशभर उत्सव सुरू होता, कारण 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये हा देश होता आणि हा देश स्वतंत्र करण्यासाठी प्राणाची आहुती दिली आपल्या सगळ्यांनी. कित्येक लोक खपले, पिढ्या खपल्या. किती मोठा देश, किती मोठा क्षण असेल या देशासाठी, कारण देश म्हणून जन्माला आला होता. 15 ऑगस्ट 1947 चा तो दिवस. पण तुम्ही कधी बघितलंय तो युनियन जॅक खाली येताना आणि तिरंगा वर जाताना त्या सगळ्या सोहळ्यामध्ये महात्मा गांधी तुम्हाला कुठे दिसले? एक फ्रेम दिसली तुम्हाला कुणाला? एक फ्रेम. या देशाचा राष्ट्रपिता ज्यांच्या प्रचंड त्यागातून हा देश स्वतंत्र झाला. पण हा देश स्वतंत्र झाला तेव्हा 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झालेला, देशाची पूर्ण तिरंगा फडकतोय, संपूर्ण देशात आनंदोत्सव आहे, प्रचंड उल्हासाचं वातावरण आहे. 150 वर्षांची तपश्चर्या फळाला आली आहे. आणि ज्या माणसाने इतका मोठा त्याग केला, इतका मोठं वैभवाचा तो क्षण असताना सुद्धा महात्मा गांधी कुठंच नाहीयेत. ऑब्झर्व केलं तुम्ही? बघा, कुठंच नाहीयेत. एक फ्रेम नाहीये. भले भले लोक घुसून घुसून कुठेतरी जाणार. एक आजकालचे नेते तर एक संधी सोडत नाहीत चमकायची. काय झालं होतं? कुठे होती महात्मा गांधी? भारतीयांच्या अभिमानाचा तो क्षण जेव्हा सुरू होता 15 ऑगस्ट 1947 ला, तेव्हा महात्मा गांधीजींनी पश्चिम बंगालमध्ये होते, नौखालीला. का? कारण हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या समोर आले होते. भारताचं एक अंग जळत होतं. माणसं माणसाच्या जीवावर उठली होती. समाजात ते निर्माण झालेलं होतं. धार्मिक दंगली उसळल्या होत्या. माणसं कापली जात होती. आणि ती माणसं थांबवण्याच्या साठी तो माणूस उपोषणाला बसला तिथे. सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडितजी त्यांनी सांगितलं 15 ऑगस्ट 1947 हा दिवस मुखर झालाय, महात्माजी तुम्ही या, त्या आनंद सोहळ्यात तुम्ही सहभागी व्हा. ते म्हणाले नाही, जोपर्यंत इथली दंगल थांबत नाही, इथं शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. तुम्ही तुमचा कार्यक्रम आटोपून घ्या. महात्मा असं होता येत नाही. माझा सवाल आज या राज्याच्या नेतृत्वाला आहे, सत्तेतल्याही आहे आणि विरोधातल्याही आहे. गेली 2 वर्ष हा मराठवाडा ज्या जातीय धगीनं धगधगतोय, इथल्या माणसांची मन सांधण्यासाठी एक प्रयत्न झालाय का? एक प्रयत्न
प्रयत्न की चला इकडची 10 माणसं आणू, इकडची 10 माणसं आणून समोरासमोर बसू. तुमची माझी लढाई नाहीये. चला सांगू सगळ्यांना, हे परवडणारं नाही आपल्याला. एक मीटिंग नाहीये, एक मीटिंग, स्टेटमेंट नाहीये. तेव्हा महात्मा गांधी खूप मोठे वाटतात सर. आणि आज या राज्यामध्ये अशा नेतृत्वाची खूप मोठी कमतरता आहे, हे दुर्दैवानं सांगावं असं वाटतं. एक सदानंद मोरे सरांसारखे विचारवंत सातत्यानं ते म्हणतायत हे चुकतंय, हे चुकतंय. बाकी विचारवंत सुद्धा कोणी बोलायचं, अंगावर घ्यायचं कोणी, बोललं तर ट्रोलिंग आहे. या विषयाला हात कोणी घालायचा? सामान्य माणूस ज्याचं काहीच पडलेलं नाहीये, त्याची रोजची लढाई वेगळी आहे, त्याची लढाई पोटाची आहे. त्या पोटाच्या लढाईत हा सगळा माणूस भरडला जातोय नाहीये, तरी तो भरडला जातोय. या मराठवाड्यामधली ही जी जातीय धग आज निर्माण झालेली आहे, ती जातीय धग तोपर्यंत संपूर्ण नष्ट होणार नाही जोपर्यंत या मातीमध्ये निर्माण झालेला अविकसितपणाचा अंश आहे, इथली रानं जोपर्यंत रखरखीत आहेत, तोपर्यंत उद्रेक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समोर येणार, एकमेकांच्या बद्दलची असूया निर्माण होत राहणार. आम्हाला पाणी हवंय, पाणी मिळालं नाही तर कोरड्या घशानं माणसं आक्रोश करत राहणार. आम्हाला मुळाशी जावं लागेल. हा आज जाती जातीच्या मधला आरक्षणाचं हे निमित्त आहे. आरक्षणाची लढाई हे एक निमित्त आहे. आज माणसांच्या पोटातली आग जर विझली तर माणसं रस्त्यावर आक्रोश करत येणार नाहीत. माणसांच्या हाताला काम मिळालं तर पाठीवर संसार टाकून पुण्या मुंबईच्या वेशीवर आणि त्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन राहणार नाहीत. तुमची माझी शेती जर जगू शकली तर आम्ही शहरांकडे जाणार नाही ना. बरेच जण असं सांगतात की मराठा समाजाला आत्ताच आरक्षणाची गरज का निर्माण झाली, इतका दिवस झोपला होता का. अशा प्रकारची मांडणी जेव्हा करतात तेव्हा मला एक सांगायला हवं, कालपर्यंत ही माती त्यांना जगवत होती, कालपर्यंत इथली व्यवस्था त्यांना जगवत होती, पण आज त्या मातीत तो जगत नाहीये. म्हणून माझ्या जगण्याची व्यवस्था काय हा सवाल तो विचारतोय. इथला ओबीसी मधला 18 पगड जातीचा जो 12 बलुतेदार समाज आहे, तुमच्या माझ्या लहानपणी, माझ्या लहानपणी, तुमच्या सगळ्यांना तर कळत असेल, कुठं गेला पांगुळ कधी कोणी प्रश्न विचारलाय? आमच्या दारावर येणारा गोसावी कुठे गेला? आज अरे नंदी बैलवाला आमच्या समाजाचा भाग होता ना, कुठं गेला नंदी बैलवाला? काय झालं असेल त्याचं? बघता बघता वर्ष सरली. तुमच्या माझ्या बाजूला जशा अंगणातल्या चिमण्या गेल्या तशी समाज व्यवस्थेतली ही माणसं गेली कुठे? अरे कुठे हरवली ही माणसं? त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं काय झालं असेल? काहीच नव्हतं हो त्यांच्याकडे. हाच मराठा समाज आपल्या खड्यावरती या माणसांना जगवत होता. हाच 12 बलुतेदारांना जगवणारा माणूस आज जर स्वतः जगू शकत नसेल तर त्याच्यावर जगणारी माणसं गेली कुठे? त्या माणसांचं काय झालंय? समाज म्हणून आम्ही प्रश्न विचारायला हवा. मी सांगतो, आज ह्या छोट्या छोट्या मायक्रो जाती ज्या आहेत ना, ज्यांच्याकडं 4 जणांच्या खांद्यावर जाऊन कुठंतरी आपल्याला जाळावं एवढी जागा सुद्धा नव्हती, हे माणसं परागंदा झाली इथल्या व्यवस्थेतून. पुढच्या पिढीनं सांगितलं नको आम्हाला तुमचा नंदी बैल, नाही आम्हाला कुणाला सांगायचं भविष्य. कधी पाऊस पडणार आहे की काय पडणार आहे, माझ्या ताटात भाकरी कधी येणार आहे याचीच मला भ्रांत आहे. तर कुठला नंदी बैल घेऊन मी जाऊ आणि सांगू तुमचा पाऊस पडणार आहे की नाही?
ही सगळी माणसं तुम्हाला बघायची आहेत? या मुंबई पुण्याच्या वेशीवरती ती माणसं आज आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधतायत. ग्लोबलायझेशन ना, इथल्या शेतीच्या दुरवस्थेनं आमचा गावगाडा बर्बाद केला. ही सगळी जी मुळं जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही, केवळ तो त्याच्या जातीच्या अस्मितेबद्दल बोलतोय, हा त्याच्या जातीच्या अस्मितेबद्दल बोलतोय, हे फक्त वरवरचं आहे. मुळाशी वेदना वेगळी आहे. आणि ही वेदना, आपली लढाई त्या निसर्गाशी आहे जो वैरी बनलाय. आज तुम्ही मला सांगितलं, गेल्या 3-4 वर्षामध्ये इथलं मोसंबी असणारं पीक वैभव होतं, ते संपलं, काळवंडलं, गळून गेलं. आता ते गळून गेलं तर शेतकरी टिकेल का? मग तुम्ही आता उडान साहेब म्हणाले की आमची लढाई पाण्याशी आहे. अरे जाती जातीचे मोर्चे काढण्यापेक्षा एक असा मोर्चा काढा, सगळ्या जातीच्या सगळ्या माणसांनी मिळून माझा मराठवाडा हा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे मिळून मैदानात उतरू. आमची लढाई त्याच्याशी आहे. आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या घशाला कोरड पडलेली असताना तुमचा ऊस जगवायची ही मानसिकता चालणार नाही. ह्या मला सगळ्या जातींनी मिळून सांगावं लागेल. काय ताकद होईल आमची. निजाम असाच गेला? निजाम असाच गेला का? आम्ही सगळे मिळून लढलोय म्हणून तो गेला. त्याने अत्याचार जात बघून केली, सगळ्यांवर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला जात म्हणून प्रेम आहे? जात म्हणून आहे? नाही ना. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आहे. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. हे का झालं याच्याबद्दलच्या 4 ओळी मला तुम्हाला ऐकवायच्या. बेईमान काही मोरक्यांमुळे आज कशावरून सुद्धा बिनसतंय. बेईमान काही मोरक्यांमुळे आज कशावरून सुद्धा बिनसतंय. स्वार्थासाठी भेद मांडला, जातीमधला तेढ वाढला, धर्मद्वेषाच्या भिंती, धर्मद्वेषाच्या बांधून भिंती प्रेमसलोखा त्यात गाडला. श्रेष्ठत्वाच्या मानगुटीवर धर्मजात आरूढ झाला आणि माणुसकीची धिंड काढत संस्कार मात्र नागडा झाला. ही आज इथली व्यवस्था, ही परिस्थिती आम्हाला बदलावी लागेल. रक्तदान करताना, हॉस्पिटलमध्ये रक्त घेताना अजून तरी कुठल्या जातीचा उल्लेख त्याच्यावर नसतो. याच्याबद्दल खरंच आभार मानले पाहिजे. अरे देशासाठी, मातीसाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी आपण जेव्हा जेव्हा लढलो, जात म्हणून लढलो नाही ना, माणूस म्हणून लढलो, आपल्या देशासाठी लढलो ना. रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला कोणी दगड जरी मारला, त्याला टोचलं तरी आपण काय म्हणतो? अरे रे, माणूस आहोत ना आपण. मग आपल्या संवेदना या जातीच्या अंगाने इतक्या तीव्र का झाल्या आणि माणूस म्हणून आम्ही बोथट का होत चाललोय याचा विचार आज आम्ही करायला हवा. एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवाची गोष्ट आहे, बलात्कारात सुद्धा, हत्येत सुद्धा हत्या कुणाची झाली आहे? त्या जातीची झाली आहे. मग माझ्या भावना काय असतील हे मी नंतर ठरवेन, त्याची जात कळल्यावर. इतके बोथट, माझ्या जातीचा असेल तर माझा तीव्र आक्रोश, दुसऱ्या जातीचा असेल तर ठीक आहे, बघू. असं झालंय का? झालंय का? बलात्काराच्या बद्दल सुद्धा अरे माणूस, आमच्यातल्या एका आई बहिणीवरती बलात्कार झालाय. कोण हत्यार आहे?
संतोष देशमुख या व्यक्तीची निर्गुण हत्या करणारा कुठल्या जातीचा कसं काय असू शकतो, कुठल्या धर्माचा कसं काय असू शकतो? तो जातीला काळीमा नाही, मानवतेला काळीमा असणारा माणूस असेल आणि त्या माणसांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं समर्थन करणारा कोणीही असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 4 टोळकी त्यांची कोणीतरी त्यांचे लाभार्थी असतील, ते मोर्चे काढत असतील, याचा अर्थ समाज नाही होऊ शकत. आणि कुठलाही समाज, कुठलीही जात, धर्म, जाती बघून अत्याचाराच्या बद्दल जर व्यक्त व्हायला लागली तर आपण माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलो नाहीये. प्राणी मातुरांवर प्रेम करायला आम्हाला शिकवलं हो, झाडावर प्रेम करायला आम्हाला शिकवलं. आम्ही माणसांमध्ये जर प्रेम शोधायला कमी पडत असू तर मग काय उपयोग आहे? मला आज आपल्या इथून जाताना काही गोष्टी अजून महत्वाच्या तुम्हाला सांगायच्या. परिस्थिती गंभीर आहे, धुमत नाही. आपण सगळ्यांनी सांगितलं, अजून ऊर बडवून घ्यायचा नाहीये की परिस्थिती किती गंभीर आहे, जाणीव आहे आपल्याला. पण हे बदललं पाहिजे. आपल्या लहान मुलांच्या पुढे आपण काय वाढणार आहोत? मला सांगा, ती 2 मुलं आहेत आज तिथं. ती 2 मुलं कोण आहेत मला माहित नाही, कुठल्या जातीची आहेत मला माहित नाही, आणि त्यांनी कुठल्या जातीत यावं याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाहीये. पण त्यांनी चटके का सहन करावे उद्या? जर त्यांचा काही दोषच नाहीये त्याला, तर पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी आम्ही काय काय वाढून ठेवणार आहोत नाहीये. याचा विचार आपण सगळ्यांनी समाज म्हणून केला पाहिजे. आडनावावरून माणसांना जज करणं आपण थोडं बंद केलं पाहिजे. कंटाळा आला हो. आपण माणूस आहोत ना, चुकीला चूक म्हटलं पाहिजे. आणि जे सत्य आहे ना, त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून उभं राहिलं पाहिजे. माझ्या जातीचा असेल किंवा माझ्या कोतीचा असेल, कुठलाही असू द्या, जो चूक आहे तो चूक आहे. आणि भलेही कुठलाही असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, सत्य आहे तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तर आम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत. नाहीतर आपण माणूस म्हणून आपल्याला घेतलं नाही पाहिजे. माझी आज खरं तर इथं नाहीत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, एक विनंती, कळकळीची विनंती आहे. आज दुभंगलेली मन सांधण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते करू शकतात. आपल्या इथं समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार. माझं सगळ्यांना आवाहन आहे, मला राजकीय नेत्यांकडून अपेक्षा नाहीये. कुठले गांधीन आता काय होण्याची काय अपेक्षा नाही, पण इथलं प्रबोधनाचं काम ज्या माणसांकडून केलं जात आहे त्या सगळ्या प्रबोधनकारांकडून माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिथं जाल तिथं माणसाला बांधण्याचं काम करा. अरे तुकोबा आणि दानोबा ज्या मातीमध्ये जन्माला आलेले असतील, त्या मातीत भेदाच्या भिंती उभ्याच कशा राहू शकतात? संतांची इतकी मोठी परंपरा आपल्याला मिळालेली आहे, ज्या संतांनी जाती मुक्तीच्या साठी इतकं मोठं काम केलंय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो, हो आमचा पुरोगामी महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या भिंती निर्माण होऊ शकत नाहीत, पण जे होतंय ते चुकीचं आहे. आता मी माझ्या शेवटाकडे येतोय. शेवट मला तिथं करायचं आहे. मी हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल किती नकारात्मक वातावरण आहे. खरंच माणसं एवढी जाती जातीत भेदली गेली आहेत का? इतका जातीय चष्म्यातून माणसं बघतायत का? उत्तर काय माहिती आहे? नाही, नेवर. माणसं दुभंगलेली नाहीयेत. कारण मी सुरुवातीला जेव्हा तुम्हाला ऐच्छिक सांगितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तुमच्या रगारगातून आवाज आला होता, हो जय.
तुम्ही सांगितलं होतं संभाजी महाराज की जय, आणि तुम्हीच सांगितलं होतं हर हर महादेव. हा तो नारा आहे जो नारा उच्चारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छातीचा कोट करून 18 पगड जातीची माणसं या स्वराज्यासाठी निर्माण झालेली होती. आणि हाच तो महाराष्ट्र आहे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या रोमारोमातून तो जय येईल, तोपर्यंत या महाराष्ट्रात जातीपातीच्या कितीही भिंती उभे राहू द्या, ही माणसं दुबंगली जाणार नाहीत. जोपर्यंत संभाजी महाराज की जय म्हणणार आहेत, जोपर्यंत हर हर महादेव म्हटल्यानंतर आमच्या रगात जातीपातीच्या पलीकडची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा समाज बंदिस्त असेल, बांधलेला असेल. आज एका जातीची, एका धर्माची, एका पक्षाची, एका पंथाची ही माणसं नाहीये, तरी सुद्धा तुमच्या मध्ये तो जय जिवंत आहे. आणि जोपर्यंत हा जय जिवंत आहे तोपर्यंत आपला पराभव नाही, आपण पराभव होऊ देणार नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आम्ही चांगल्याच्या चांगल्या सोबत, चुकीला चूक म्हणण्यासोबत आम्ही मात्र मानवतेचं हे काम सोडणार नाही, याची ग्वाही आज इथून जाताना मला आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. माझा मराठवाडा ज्याच्याशी लढतोय ती लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आपली लढाई मी पुन्हा सांगतो पोटातल्या आगीशी आहे, आपली लढाई आहे रिकाम्या हातांशी आहे, आपली लढाई आहे डोक्यावरच्या त्या हंड्याशी आहे, आपली लढाई आहे ती रखरखत्या रानाच्या सोबत आहे, आपली लढाई आहे आमच्यावर झालेल्या आत्तापर्यंत अत्याचाराशी आहे, इथल्या सुलतानी व्यवस्थेच्या सोबत आहे, आमचं पाणी नाकारण्यांच्या सोबत आहे. आमची लढाई त्या निसर्गासोबत आहे जो निसर्ग रोज आमच्यावरती कोपतोय. आमची लढाई आहे आमच्या कष्टाला, माझ्या बापाच्या घामाला भाव देत नाही त्या व्यवस्थेशी माझी लढाई आहे. माझी लढाई कुठल्या जातीपातीशी नाहीये. आणि हे जोपर्यंत आम्ही सांगणार नाही आणि जोपर्यंत इथल्या अविकासाच्या संदर्भातली इथल्या माणसांची जो राग आहे, त्याचा रोष आहे, त्या रोषावरती इथली व्यवस्था उत्तर देणार नाही तोपर्यंत इथल्या माणसांचा राग शांत कसा होईल. अरे त्याच्या पोटात आग आहे म्हणून तो ओरडतोय, तुम्ही असं म्हणू नका, तो का ओरडतोय. आणि आज हा मराठवाडा ही संतांची भूमी आहे, ही कष्टकऱ्यांची भूमी आहे, ही कष्टकऱ्यांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही प्रामाणिक माणसाची भूमी आहे. ही भूमी दगडावरती सुद्धा धडक देऊन तिथं तरी पाणी काढीन असं म्हणणारी आहे. या मराठवाड्यात कितीतरी माळं रान आहे. तुम्ही आता 300 किलोमीटरच्या प्रवासात कितीतरी माळं बघितली असतील. याच माळावरती, याच माळाच्या पायथ्याला दऱ्या खोऱ्यामध्ये राहून संघर्ष करणारा हा माणूस आहे. आपला संघर्ष माणसामध्ये नाही आहे. माझं सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे, इथली लढाई खरंच सांगतो मुसलमानांची हिंदूंशी नाहीये, मराठ्यांची ओबीसी सोबत नाहीये, दलित सवर्णांची नाहीये. आमची लढाई निसर्गासोबत आहे, व्यवस्थेच्या सोबत आहे. ती लढाई आपण सगळेजण लढत राहू, सगळे एकीनं लढत राहू. आणि आपला जो तो जय आहे, तो जय आपल्याला सोबत घेऊन एकतेच्या माध्यमातून ही लढाई आपल्याला लढायची आहे. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि अस्मिता कितीही टोकदार झाल्या तरी माणुसकीच्या पुढे त्या बोथट करत राहू. त्या अस्मिता आपल्या घरात ठेवू. देवराच्या पुढेच देव बरा वाटतो. तो रस्त्यावर आणला की बाजार होतो. जात सुद्धा ज्याच्यासाठी आपलं काहीच योगदान नाही ती मिरवायची गोष्ट नाही आणि तिचं शल्य बाळगायची सुद्धा गोष्ट नाही. ती एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था मान्य करू. माझ्या सोबतचा जर म्हणतोय मलाही न्याय हवाय तर मन मोठं करू. माणसांना माणसाने सामावून घेऊ. तुझ्या माझ्या लढाईत मी तुझ्या सोबत आहे हे सांगत राहू. आणि आपली माणुसकीची लढाई आहे, माणुसकीची लढाई आपण लढत राहू. जी वीण विस्कटते ती वीण कदापिही विस्कटू देणार नाही हे प्रण करू. आणि आज मला इथं बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.